कोकण सफारीच्या दुसऱ्या दिवसाने मनात कायमची जागा निर्माण केली। या सगळ्याचा सुंदर अनुभव तुमच्या सोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे। चला तर मग माझ्या सोबत या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनूया। आज कोकण सफारीचा दुसरा दिवस। सगळेच जण सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन मस्त कोकणातील पारंपरिक नाश्ता तो म्हणजे आंबोळी बटाट्याची भाजी विथ नारळाची चटणी, आम्ही याला घावणे सुद्धा म्हणतो, याचा आस्वाद घेत छान असं रेडी होऊन आम्ही निघालेलो आहोत कोकणातील आणखी एक सुप्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी। ते म्हणजे कोणतं ते तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप नाही करायची आहे, व्हिडिओ कंटिन्यू करायची आहे। आत्तापर्यंत इन्स्टावरती रीलवरती खूप पाहिलं होतं, सगळ्यांकडून ऐकून होतं, पण असं हे स्पेशल ठिकाण पाहण्याची मला तर फार उत्सुकता आहेच। आणि माझ्यासोबतचा हा सुंदर अनुभव तुम्हाला सुद्धा मला शेअर करायचा आहे, म्हणून माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा। त्याची इच्छा होती माऊ आता सीन बघा इकडचा, आता आपण चढत जातो पूर्ण एंड बघ। खतरनाक। हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर कोकणातील हा माझा दुसरा दिवस। काल सुंदर लाईट हाऊस पाहिलं आणि त्यानंतर आलेले आहे मी कोकणातील सुप्रसिद्ध असे असलेले समुद्र किनाऱ्यावर बसलेले कुणकेश्वर मंदिर। तर महादेवांच्या दर्शनाला मी आलेली आहे माझ्या फॅमिली सोबत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। मी सांगू नाही शकत आहे, मी तुम्हाला दाखवते थोडक्यात। सुरुवात अशी झाली आहे ना, तर काय म्हणू तेच मला सुचत नाहीये। व्ह्यू बघू की दर्शनाला जाऊ, काय काय करू असं माझं झालंय, भावचळल्यासारखं झालंय। तर खूप मज्जा येणार आहे, दर्शनही छान होणार आहे। सो माझ्यासोबत कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हालाही हा सुंदर नजारा अनुभवायला मिळेल। तर तुम्ही पाहू शकता मी आता मंदिराच्या समोर आहे आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे। मंदिराचा मुख्य द्वारच इतका सुंदर होता, तर मंदिर किती सुंदर असणार ते तुम्हाला पाहायचं आहे। मंदिराची एंट्री दोन्ही साईडनं असल्यामुळे मी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एका साईडला चप्पल काढली आणि आता महादेवाच्या दर्शनाला निघाली। कोकण सुंदर आणि कोकणातली मंदिरं तर आणखीच सुंदर। तर सुरुवातीला नंदीचं दर्शन घेतलं। भाविकांची प्रचंड गर्दी होती, हे तुम्ही पाहू शकता। म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी इथे खूप जास्त गर्दी असते। खूप दिवसापासूनची ही इच्छा होती की देवगडमधील कुणकेश्वर मंदिर पाहायची आणि महादेवाचं दर्शन घ्यायची। समुद्र किनाऱ्यालगत वसलेले हे प्राचीन शिव मंदिर पाहून मन प्रसन्न झालं। माझ्या मुलीने सुंदर ड्रेस घातला होता, पण तो थोडा छोटा असल्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तेथील व्यवस्थापनाने तिला पांढरे वस्त्र दिले। मंदिराच्या पवित्रतेचा आणि परंपरांचा आदर राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती, हे पाहून खूप छान वाटलं।
भरपूर जरी गर्दी असली तरी पण दर्शन मात्र छान झालं होतं, त्यामुळे मन समाधानी झालं होतं. जवळच असलेल्या इतर मंदिरांनाही भेट दिली. त्यापैकी भैरव मंदिर विशेष लक्ष वेधून घेणारं होतं. मंदिरातील लाकडावर केलेलं सुंदर नक्षीकाम पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. प्रत्येक कोरीव आकृती आणि कलाकुसर कारागिरांच्या अप्रतिम कौशल्याची साक्ष देत होती. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिर परिसरात फिरत होतो. त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या एका भक्त दाम्पत्याने माझ्या पांढऱ्या साडीची आणि योग्य वेशभूषेची मनापासून प्रशंसा केली. हे पाहून खूप छान वाटलं. कुणकेश्वर मंदिर आहे. आज आम्ही कुणकेश्वर मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलो असता या ताई आम्हाला भेटल्या. म्हणजे यांच्या आज आपण जर ते बघितलं तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. इतर महिलांचे कडे बघितल्यानंतर या ठिकाणी मंदिराचं पावित्र्य आणि हे जपण्यासाठी त्यांनी जे आज परिधान केलं एकदम हे बघून एकदम आनंद वाटला. यांनी छान पद्धतीने या ठिकाणी साडी वगैरे अशी आजच्या ह्याला साजेसं असं केलेलं आहे. तर मी ताईंचे खूप धन्यवाद मानतो की आपण हिंदू संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी खूप आपलं या ठिकाणी मदत होणार आहे. दादा आपण कुठून आहात? आम्ही सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत दर्शनासाठी. दादा सोलापूरचे आणि आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. तर बरं वाटलं ऐकून. पुन्हा एकदा थँक्यू. आणि हे आपण खरंच जोपासलंच पाहिजे. आपण जोपासलं तर आपल्या फॅमिलीला पण ह्याची जाणीव होईल. पुढच्या पिढ्यांनाही आपण मार्गदर्शन मिळेल. चला. दादांनी माझी खूप स्तुती केली. मुंबईवरून आले. दादांचं साऊथ इंडियन साडीवरच काहीतरी बरंच आहेच ना. साडी मला आवडते. कविता दादाचं चॅनल आहे यूट्यूबचं, कविता दादा ब्लॉग. त्यावर दादांचं येईल. तर मी सगळ्यांना सांगेन, म्हणजे सगळ्यांना कळतं ना. चला इकडे मंदिर येते मागे. दादांनी इतकं छान सांगितलं. तर दादांनी त्यांच्या मिसेस आल्या त्यांची सुद्धा ओळख करून दिली आहे आणि त्यांचं सुद्धा सेम म्हणणं आहे. काय बोललात तुम्ही मगाशी? आजच्या युगामध्ये ही आपलं जे कल्चर आहे, आपली संस्कृती आहे ती आपल्याला नक्कीच जपली पाहिजे. आणि ह्या ताईंनी खरंच आज सर्वांपुढे आदर्शच आहेत या, की सगळ्यांमध्ये एकदम उठून दिसले आम्हाला आणि खूप छान वाटलं. थँक्यू. चला. इथून पण आहे रस्ता, सगळीकडून रस्ता आहे. कशी मज्जा आली ना आई? एकदम कालपासून मस्त वाटलं. असं बघण्यासारखं सर्व काय. आई जाम घाबरते समुद्राला, म्हणजे जाम घाबरते. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे आई किती घाबरते. पियूला माहिती आहे आई किती घाबरते. यावेळेस मी आईला अशी पाण्याच्या जवळ जवळ आणून दाखवली आईला. इकडे भार्गवी बघा, भार्गवी जिथे तिथे चिटकून राहते बघायला ना. बाबू आवडलं? मज्जा आली बाबू? मज्जा आली? लाईट हाऊस. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण यामुळे दर्शनाचा अनुभव आणखी खास झाला. आता फक्त सुंदर व्ह्यू पाहतच राहणार का? मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या नादात चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर जा आणि आधी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही निघालो आणखी एका सुंदर प्रवासाला. आता आम्ही आणखी एका सुंदर मंदिरात देवाचं दर्शन घ्यायला चाललोय ना. कोकणात आलं तर सगळीकडे सुंदर सुंदरच आहे. आमच्या सोबत कंटिन्यू राहा. कुठे आलोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. श्री सिद्धिविनायक.
दाभोळे येथील पोखरबाव श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे आम्ही आलेलो आहोत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गणेश मंदिर अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. हिरवाईने वेढलेले हे परिसर आणि मंदिरातील सकारात्मक ऊर्जा मनाला एक वेगळीच शांतता देते. शेजारी असलेल्या पाण्याच्या कुंडांमध्ये छोटे छोटे मासे होते, छोटे कासव होते, ते पाहिले. कोकम बघते झाडावरून प्रत्यक्ष पडलेलं. दोन्ही मंदिरातील दर्शन आमचं छान झालं होतं, पण बराच वेळ गेला होता. आता जवळजवळ 4:30 झाले होते आणि प्रचंड भूक लागली होती. मग एका छान हॉटेलमध्ये सगळ्यांनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. कोकणात येऊन ताज्या माशांच्या जेवणाची मज्जाच काही दर्शन करून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत जेवायला. आणि कोकणात आलो आहे आणि मच्छी नाही खाणार असं होणार नाही. खूप भूक लागलेली आहे. जेवणाची ऑर्डर सुद्धा आता रेडी आहे, तुम्ही बघू शकता. या तुम्ही पण आमच्या सोबत कोकणातल्या जेवणाची टेस्ट घ्यायला. छान जेवण झाल्यानंतर रूम वरती येऊन आम्ही रेस्ट केलं. तर कोकण सफारीच्या दुसऱ्या दिवसातील हा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच सुंदर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आतासाठी बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.